रश्याची धार, चोखंदळ जिभेवर, झणझणीत वार. नाशिकमध्ये एक खासियत आहे. नाशिककर हा स्पष्ट वक्ता म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या जगात ओळखला जातो. आणि जर त्याला मिसळ आवडली नाही तर तो तोंडावर सुनावून मोकळा होतो. कृष्ण हरी माऊली, जय महाराष्ट्र. सर्व खवय्या प्रेमींचे ओम बजरंग मिसळ पाव नाशिक येथे हार्दिक स्वागत. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य अशा नाशिक नगरीमध्ये सर्व खवय्या प्रेमींचे हार्दिक स्वागत. कुंभनगरी, धार्मिक नगरी, शैक्षणिक नगरी, कांद्याची नगरी, द्राक्षाचे माहेर आणि वाईन कॅपिटल अशा नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये सर्व खवय्या प्रेमींचे हार्दिक स्वागत. मस्त आता थंडीचा सीझन गेलेला आहे. वातावरणामध्ये एक असा गरमी आहे, तरी पण गरमागरम झणझणीत मिसळवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. याचं श्रेय जातं आमच्या मसाल्यांमध्ये, आमच्या मिसळ बनवण्याच्या पद्धतीमध्ये. एरियानुसार 5, 10, 15 किलोमीटरला पाण्याची चव बदलते. तसं मिसळ बनवण्याची पद्धती, मिसळ बनवण्याचे मसाले यांच्यामध्ये फरक पडतो. ज्या ज्या एरियामध्ये त्या लोकांना जे आवडतं त्या हिशोबाने मिसळ संस्कृती डेव्हलप झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, आत्ता तुम्ही विचारलं मिसळच्या रश्श्याचा कलर लाल नाही आहे. ताई, माझ्यापेक्षा स्वयंपाकघराचा अनुभव तुम्हाला जास्ती आहे, पण जेवढा मला अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो. ताई, महाराष्ट्रात शक्यतो 2 प्रकारचे मसाले स्वयंपाकघरात वापरले जातात आणि ते प्रत्येक घरात असतात. एक लाल मसाला असतो जो रेग्युलर वापरला जातो. दुसरा काळा मसाला वापरला जातो जो आपण स्पेशल समारंभासाठी किंवा स्पेशल भाजी बनवण्यासाठी वापरतो. तुम्ही म्हणाल लाल मसाला आणि काळा मसाला याच्यात फरक काय? लाल मसाल्यामध्ये घटक पदार्थ तेच असतात, काळ्या मसाल्यामध्ये घटक पदार्थ तेच असतात, पण काळ्या मसाल्यामध्ये थोडेसे अतिरिक्त घटक असतात. आता तुम्ही म्हणाल ते घटक पदार्थ कुठले? त्याच्यामध्ये कांदा शॅलो फ्राय केला जातो, खोबरं कमी तेलामध्ये फ्राय केलं जातं, खसखस असते, कोथिंबीर असते, तीळ असतात. हे जे पदार्थ आहे हे पदार्थ तव्यावर थोड्याशा तेलामध्ये गरम केले जातात आणि मग ते मिक्सरमध्ये ग्राइंड केले जातात. कोणी पाटा वरवंटा असतो त्याच्यामध्ये रगडले जातात. त्या रगडल्याची एक विशिष्ट चव असते. ती चव आपल्याला या मिसळमध्ये मिळते. म्हणून आम्ही म्हणतो स्पेशली काळ्या मसाल्याची स्वादिष्ट, रुचकर व झणझणीत मिसळ. झणझणीत का? तर मिसळचा बाईट घेतल्यावर तुम्हाला कळेल झणझणीत काय असतं. आणि एवढा झणझणीतपणा असूनही जर आम्ही आग्रहपूर्वक सांगतो की जर आमच्या मिसळ खाऊन तुम्हाला त्रास झाला, गॅसेस आले, जड वाटलं, ॲसिडिटी झाली, तर आम्ही डबल खर्च करू. आई अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आजपर्यंत अशी वेळ आली नाही. याचं यश कशात आहे, याचं जे काही फॉर्म्युला आहे, याचं रहस्य कशात आहे, तर याचं रहस्य 2 गोष्टीमध्ये आहे. मिसळमध्ये जे घटक पदार्थ वापरले जातात ते चांगल्या पद्धतीचे, चांगल्या प्रकारचे असतात. आणि दुसरं म्हणजे मिसळला आपण जी फोडणी देतो मसाल्यांना, ती कच्ची ठेवायची नाही. ती फोडणी तुम्ही प्रॉपर पद्धतीने दिली, तुम्ही योग्य पद्धतीने दिली, तर त्या फोडणीपासून तुम्हाला ॲसिडिटी होत नाही, त्रास होत नाही, गॅसेस होत नाही, पोट जड पडत नाही. हे ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य आहे. भूखे को अन्न, प्यासे को पाणी, भूखे को अन्न, प्यासे को पाणी, जय बाबा वारपणी, ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती, ही हिंदू संस्कृती, ही सनातन संस्कृती येथे जगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमचा स्वार्थामध्ये परमार्थ आहे. आम्ही खाऊ घालण्याचे पैसे घेतो, ह्याच आमचा वीक पॉईंट आहे. बाकी तुम्ही म्हणाल इथे समाजातील सर्व स्तरावरचे लोक मिसळपाव हा नाश्ता आवडीने आवर्जून करण्यासाठी येत असतात. आणि हा जो परिसर आहे नाशिकमधील अशोकस्तंभ, हार्ट ऑफ द सिटी, हा जो परिसर आहे हा नाशिकचा शैक्षणिक परिसर आहे. येथे 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांचा राबता असतो आणि सकाळी 5 पासून ते संध्याकाळी 8-9 पर्यंत येथे विद्यार्थ्यांचे क्लासेस चालू असतात. अशा विद्यार्थ्यांची क्षुधा शांती, भूक भागवण्याची जबाबदारी आमच्यावर असते. त्याला आम्ही, आमच्या वडिलांनी शब्द दिला आहे सामाजिक बांधिलकी.
जर विद्यार्थी आला, कोणी गरजू आला, तर त्याच्यासाठी रेट बोर्ड वेव होतो. रेट बोर्ड बाजूला सारला जातो. तिथं माणुसकीच्या भावना, संवेदना चालू होतात. त्याच्याकडं पैसे असो नसो, आम्ही त्याला इथं मिसळ देणार, पोटभर खाऊ घालणार. आणि माणुसकी आम्ही बघतो, आम्ही जगतो. आम्ही जेव्हा एखादा विद्यार्थी इथे येतो त्यावेळेस आमचं कस्टमर म्हणतात, हे काका म्हणतात, अरे अमोल, माझ्याकडून याला 2 पाव दे, मिसळ दे, त्याचे पैसे घेऊ नको, काय असेल किती रुपयाला असते तुमची मिसळ? काय असेल ते माझ्याकडून दे. हे आम्ही माणुसकी इथे जगतो. मिसळचे भाव आजच्या मितीला स्पेशल मिसळ जर म्हटलं तर त्याच्यामध्ये 75 रुपयामध्ये मिसळ येते. आणि साधी मिसळ 2 पाव 55 रुपयाला येते. स्पेशलमध्ये तुम्हाला लिज्जतचा पापड मिळेल, कर्रम कुरम असा लिज्जतचा पापड मिळेल, खमण ढोकळा मिळेल, दही मिळेल. दही आम्ही बाजूला देतो. त्याचं कारण असं का कोणाला दही चालतं, कोणाला चालत नाही. त्याच्याबरोबर येते मिरची येते, त्याच्याबरोबर तो कांदा येतो, लिंबू येतो, त्याच्यावर कोथिंबीर मारलेली येते आणि मनसोक्त पाहिजे तेवढा रस्सा. इथे ज्यावेळेस एखादं कस्टमर येतं त्यावेळेस आम्ही हे नाही पाहत का हा काय करतोय. आमचं प्रथम ध्येय आणि शेवटचं ध्येय असतो का इथं येणारा प्रत्येक आत्मा हा तृप्त भावनेने इथून गेला पाहिजे, जेणेकरून खाण्याचं समाधान त्याच्यावर मिळालं पाहिजे. म्हणून तर आम्ही म्हणतो, चलता देवल पूजले पत्थर से क्या काम, जितने पूजे आत्मा उतने शालिग्राम. याचा अर्थ असं होतं, चालता फिरता माणूस पूजा तुम्ही, त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. माणसातला देव ओळखावा, ही आपली संस्कृती आणि ती जगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नाशिक आणि मिसळ यांचं नातं काही अटूट आहे. आज जगाच्या पाठीवर मिसळचे विविध रूपं, पार मिसळ थाळीपर्यंत, मिसळ संस्कृतीपर्यंत पोचलेली आहे. आणि जो तो ज्याच्या त्याच्या परीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. पण नाशिक मिसळची खासियतच काही वेगळी आहे. ची सुरुवात जेव्हा मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे येत होती त्यावेळेस मिसळची स्थापना झालेली आहे. 1974 साली बाबूभाई राठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये MIDCची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने मग नाशिकला बहराईची सुरुवात झाली. मग मिसळ ही त्या काळी फक्त मिसळच होती, तिच्याबरोबर पाव नव्हता. त्यावेळेस जे नाशिक हे तालुक्याचं ठिकाण होतं, जिल्ह्याचं ठिकाण होतं, महत्त्वाची बाजारपेठ होती. आणि आपली गाडी, आपला व्यवसाय हा जिल्हा न्यायालयाच्या बाहेर कलेक्टर कचेरीजवळ होता. तिथे वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून पक्षकार यायचे, केसवाले यायचे. तर अशा केसवाल्यांबरोबर त्यावेळेस खाण्याचे पदार्थ काय होते, चिवडा होता, चहा होता, भजे होते. त्यांच्यासाठी ठोस असा पातळ स्वरूपातील आहार नव्हता. मग आमच्या वडिलांनी त्याच्यात संधी शोधली. मग त्यांनी रस्सा भाजी चालू केली, त्याच्याबरोबर चिवडा टाकणं चालू केलं, शेव टाकणं चालू केलं. मग कालोगात नाशिकला बेकरीचं आगमन झालं. मग मिसळबरोबर पावाची सुरुवात झाली. आणि मिसळ आणि पाव यांचं असं काही घट्ट समीकरण रुजू झालं का मिसळशिवाय पाव राहू शकत नाही आणि पावाशिवाय मिसळ राहू शकत नाही. ही मिसळची वाटचाल आहे. आज नाशिक शहरामध्ये जवळजवळ 350+ मिसळचे दुकानं आहेत. अवघ्या मिसळच्या गाड्यापासून, मिसळच्या स्टॉलपासून, मिसळच्या गाड्यापासून, मिसळच्या मॉलपासून तर 4-4, 5-5 एकरपर्यंत मिसळचे दुकानं चालू झालेले आहेत. आणि प्रत्येक दुकानामध्ये मिसळचा तुम्हाला एक अनोखा स्वाद तुम्हाला मिळेल. म्हणून आज नाशिकला मिसळचं कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. आणि आम्हाला अभिमान आहे अशा नाशिकच्या चोखंदळ मिसळ प्रेमींची चव, जिभेची तृप्ती, रसना भागवण्याचं काम आम्ही करतो. सो वेलकम गाईज. कधी येत आहे नाशिकची आपली मिसळ टेस्ट करण्यासाठी? ओम बजरंग मिसळ पाव सकाळी 7 वाजेपासून ते आपल्या आगमनापर्यंत दुपारी 3:30 पर्यंत आपल्या सेवेस सदैव सज्ज. हार्ट ऑफ द सिटी अशोक स्तंभ येते सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3:30 पर्यंत. ओम बजरंग. मामा, तुम्ही मिसळमध्ये PhD केली वाटते? हा वारसा आहे. आता मिसळमध्ये आमची 3री पिढी येते. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, मिसळ ही 1974 साली आमच्या वडिलांनी स्थापन केली. तो वारसा मी आणि आमची टीम, हा माझा छोटा भाऊ विशाल अशोक सोनानी हे आणि आमची टीम हा आत्ता चालवतोय. आता 1-2 वर्षात आमची 3री पिढी पण येणार. आणि कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, सातत्यपूर्ण सुधारणा करत करत मिसळची लेवल या लेवलपर्यंत आली.